नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला खुसखुशीत अशा शंकरपाळ्या कशा बनवतात हे दाखवणार आहे। तर ह्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी 1 किलो मैदा चाळून घेतलेला आहे। पाव किलो तूप घेतलेला आहे। पाव किलो साखर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये वेलची घालून मी मिक्सरला बारीक दळून घेतलेली आहे। आणि पाव लिटर दूध घेतलेलं आहे। गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये हे दूध मी गरम करत ठेवत आहे। हे दूध गरम होत असताना यामध्ये मी पिठी साखर घालत आहे। जर तुम्ही पिठी साखर घेत नसाल तर जाडी साखर या दुधामध्ये वितळवून घ्यावी। साखर दुधामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे। तर आता ह्या दूध आणि साखरेच्या मिश्रणामध्ये तूप ओतत आहे आणि तेही ढवळून घेत आहे। आता साखर, दूध आणि तूप हे सर्व मिश्रण कोमट झालेलं आहे। तर मी गॅस बंद करते। आता हे मिश्रण मी मैद्यामध्ये ओतत आहे। मैदा चाळत असतानाच किंचित मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण मी स्पॅक्युलाच्या सहाय्याने एकजीव करून घेत आहे। सर्व मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। तर आता मी हे सर्व मिश्रण हाताच्या सहाय्याने नीट मळून घेत आहे। पीठ नीट मळून झाल्यानंतर ह्याचे मी 5 गोळे करून घेतलेले आहेत। आता 5 पैकी 1 पिठाचा गोळा मी नीट मळून घेत आहे।
याप्रमाणे मी इतरही बाकीचे गोळे मी असेच मळून घेणार आहे. पिठाचे गोळे सुकू नये म्हणून ओल्या फडक्याने झाकून ठेवत आहे. ह्या 5 पैकी एका गोळ्याची मी पोळी लाटून घेत आहे. शंकरपाळ्यांचं पीठ घट्ट मळून घेतलेलं असल्यामुळे त्याची गोल अशी नीट पोळी करता येत नाही. अशा प्रकारे मी जाडसर अशी पोळी लाटून घेत आहे. ह्या पोळीचे साईडचे भाग मी कापून घेत आहे. पोळीचे चारी साईडचे भाग कापून घेतल्यानंतर चौकोनी आकाराची पोळी तयार करून घेतलेली आहे. चिरणीच्या सहाय्याने चौकोनी असे शंकरपाळ्यांचे तुकडे करून घेत आहे. जर तुमच्याकडे चिरणी नसेल तर तुम्ही सुरीच्या सहाय्यानेही असे तुकडे करून घेऊ शकता. अशा प्रकारे चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या मी कापून घेत आहे. मध्यम जाडीच्या आकाराच्या शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्या शंकरपाळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. राहिलेले 4 पिठाचे गोळे आहेत तेही मी अशा प्रकारे लाटून असे चौकोनी आकारामध्ये कापून घेणार आहे. शंकरपाळ्या तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. हे तेल गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी पिठाचा एक छोटा गोळा मी तेलामध्ये टाकत आहे. टाकलेला पिठाचा गोळा पटकन तेलातून वरती आलेला आहे. ह्याचा अर्थ आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे. आता ह्या गरम झालेल्या तेलामध्ये मी शंकरपाळ्या तळून घेत आहे. तळत असताना तेल हातावर उडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
शंकरपाळ्या तेलामध्ये थोड्या थोड्या तळून घ्याव्या. शंकरपाळ्या आपल्या दोन्ही साईडने छानपैकी तळून झालेल्या आहेत. छानपैकी तळलेल्या शंकरपाळ्या झाऱ्याच्या सहाय्याने गाळणीमध्ये काढून घेत आहे. आता ह्या शंकरपाळ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. उत्कृष्ट, स्वादिष्ट आणि खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आपणही त्या करून पहाव्यात आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.